कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 19 वर्षाखालील 2 दिवसीय कैलासवासी मुरलीधर सोमाणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर ईगल क्रिकेट अकॅडमी माले आणि फायटर स्पोर्ट्स क्लब यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला। फायटर्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदाच फलंदाजीचा निर्णय घेतला। त्यांचा पहिला डाव 108 धावांमध्ये संपुष्टात आला। ईगलच्या विश्वराज डंबेनं 4, आराध्य खांबे, श्रवण देसाई यांनी प्रत्येकी 2 तर तेजस रोकडेनं 1 बळी घेतला। प्रत्युत्तरादाखल खेळताना ईगलनं पहिल्या डावात 235 धावा केल्या। यामध्ये त्यांच्या आदित्य जाधवनं 96, तेजस रोकडेनं 53 तर सिद्धार्थ कुंभारनं 46 धावांचं योगदान दिलं। फायटर्सकडून कृष्णा पाटीलनं 5, ऋषिकेश सोनुलेनं 4, धैर्य पटाणीनं 1 बळी घेतला। ईगलनं पहिल्या डावात 127 धावांचं लीड मिळालं। दुसऱ्या डावात फायटर्सनं 217 धावा केल्या। यामध्ये त्यांच्या कृष्णा पटेलनं 45, शौर्य कोरोचीकरनं 43 धावा केल्या। पहिल्या डावातील लीडमुळे ईगलसमोर हा सामना जिंकण्यासाठी 91 धावांचं सोपं आव्हान होतं। ईगलनं 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयी धावसंख्या गाठत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। ईगलच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करणारा सिद्धार्थ कुंभार, 20 धावा करणारा श्रवण देसाई आणि 14 धावा करणारा ऋग्वेद सराटे यांनी योगदान दिलं। ईगल क्रिकेट अकॅडमीनं फायटर स्पोर्ट्स क्लबवर एकतर्फी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर ईगल क्रिकेट अकॅडमी माले आणि शिवनेरी स्पोर्ट्स यांच्यात स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे।